काय करून राहिली तू? झालं का जेवण घेऊन झालं का तुझं? हो रे, जेवण वगैरे झालं माझं वालं. तू फोन कशाला केला होता मला? किती मिस कॉल आहे तुझे? एवढे मिस कॉल देत असते का? मी झोपली होती, मला माहित नव्हतं. इतके मिस कॉल? अहो तर मिस कॉल कुठं दिली तुला? कॉल केला डायरेक्ट मी. मिस कॉल काय देऊ? कॉल केला पण तू उचलेच नाही माझा कॉल. काऊन नाही उचलला? कुठे गेली होती तू? बाहेर गेली होती का? नाही रे, आताच तर सांगितलं मी तुला. झोपली होती, मला बरं नाही होतं, माझं डोकं खूप दुखून राहिलं होतं का नाही, तर त्याच्यामुळे मी झोपली होती. म्हणून मी मोबाईल सायलेंटवर करून झोपली होती. तर तू मला एवढे कॉल केले म्हणून मला माहीतच नाही. सोनम, तू मला बोलशील तर नाही ना खरंच? तिकडे गेली तू, ते इरादा तर नाही बदलला ना? मला व्यवस्थ लागला तसा. तुला माझे फोन उचलले नाही ना, अवॉइड केलं ना मला, तर मला असं वाटलं का तू म्हणजे मध्ये आता सोडशीनच काय का, असंच वाटलं थोड्या वेळासाठी. तर जर तुम्ही स्वतःहून कॉल केला तर मला आता बरं वाटू राहिलं. राहुल, नाही रे, असा विचार नको करू. मी नाही सोडणार तुला. तुला खरं सांगू का, खोटी गोष्ट नाही, पण मलाही इथं गमत नाही आहे रे. मामीच्या घरी होती तर कसं आहे, तुला मला बघायला मिळत होतं. आता इकडं आली ना तर कुठंच बघायला मिळत नाही. नाही तू इकडे येऊ शकत नाही, मी पण. तर मला इकडं ना गमूनच नाही राहिलं. खरंच सांगते तुला, करमतच नाही आहे मला. आणि मम्मी पप्पा तर आपल्या सगाईची गोष्ट अजून केलीच नाही. तुझ्या बाबाला वगैरे फोन आला होता का माझ्या पप्पाचा? आता मी डायरेक्ट अशी बोलू शकत नाही ना, कधी काढते सकाळी कधी नाही. काही मम्मी नाही बोलली माझ्यासोबत, आणि पप्पा पण नाही बोलले. मी तुला तेच विचारून राहिलो होतो सोनम. आई मला विचारे म्हणे पेपर झाले सोनमचे, तर तिचे बाबा म्हणत होते म्हणे सोनमचे का आपण सगळी काढू, आणि त्या घरच्या लोकांचा फोन नाही, काही नाही, काही नाही. काय इरादा गिरादा काय आहे त्याचा? हा, तुला तिकडं नेलं तसंही, पण त्याचा काही इरादा वाटत नाही मला आपली सगळी करून देईन बा म्हणून. मलाही थोडा डाऊटच आहे रे. इकडं आल्यावर बिलकुल मम्मी पप्पा माझी गोष्टच करून नाही राहिले. मला म्हणते चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. तुला म्हणते पेपर कसे गेले, काय कसे गेले, असंच चालू आहे त्यांचं वालं. सगाईचं नाव नाही, तुझं नाव नाही, काहीच नाही करून राहिले. नाही तर असं तर नसं सोनम द्यायचं झालं ते आई बाबाचं. तुला तिथून बयास बैल फुसलव करून इकडं आणलं पेपर वय झाल्यावर, आणि आता त्याची वाली सगाई करायची काही मन आहे नाही असं वाटत आहे मला थोडं थोडं. असं जर असेल तर मला पप्पासोबत डायरेक्ट बोलावं लागेल आता आपल्या सगाईविषयी. काय आहे काय नाही निर्णय सांगा म्हणा लागेल मला. नाही तर मग आपण आपलं लग्न करून घेऊ, कोर्ट मॅरेज. मला तसंच वाटत आहे. मी तर कधी तयार आहे कोर्ट मॅरेज करायला. ये तू उद्या येशील तर आपण कोर्टात अर्ज गिर्ज देऊन देऊ, वकील गिकील पाहिजे तुम्ही बरोबर. कारण तुला भरपूर दिवस झाले जाऊन सोनम. आता किती 8-10 दिवस झाले माझ्या बाबाला फोन नाही आला तुझ्या पप्पाचा, काही नाही. मग यांचा इरादा दिसत नाही मला, म्हणून मला असं वाटतं की आपण कोर्ट मॅरेज करून घेऊ दोघे जण. हा, मला एकदा पप्पाला विचारू दे काय आहे काय नाही, तर पप्पासोबत मी डायरेक्ट बोलते. आणि बोलल्यानंतर तुला सांगते मी काय करायचं काय नाही करायचं. जर पप्पा नाहीच मानले ना, तर मग तू जसं म्हणते तसंच करते मी. ठीक आहे मग चालेल. ठेवू का फोन? ठेवू मी, मला जायचं आहे थोडं बाहेर. जायचं आहे म्हणजे कुठं जायचं आहे तुला? तुला सुट्टी झाली असेल ना? हो, सुट्टी किट्टी झाली भले, पण थोडासा भाजीपाला घेऊन जातो म्हटलं घरी. आईनं सांगितलं का नाही, तर मग मी म्हटलं भाजीपाला घेतो बा. आता भाजीपाला घेता घेता त्यासोबत कसं काय बोलू मी, म्हणून म्हटलं मला जायचं आहे बा थोडं भाजीपाल्याच्या तिकडं भाजीपाला घ्यायला मार्केटमध्ये. जाता जाता घेऊन जातो थोडसा. ठीक आहे ना, चालन. मी पप्पासोबत बोलते काय म्हणते काय नाही, तर मग तुला सांगते. हा, हो, काय म्हणते तर. चल ठीक आहे, ठेवतो मी. आय लव्ह यू. हा, आय लव्ह यू टू. आय रोशन्या, मला 150 रुपये देणार आहे. 150 रुपये? काय दे पाहिजे तुला 150 रुपये? कोणतं काम पडलं 150 रुपयाचं? अरे, मला पिझ्झा ऑर्डर करायचा आहे. घरी आल्यावर नाही का, मग त्याला पैसे नाही द्यावं लागत का? म्हणून म्हणलं देणार मला 150 रुपये रोशन्या. बाप्पा 150 रुपये तुला पिझ्झासाठी पाहिजे का हो रोशने? हा, ते आल्या नवऱ्याच्या घरी कोण नाही खात, इथं आल्यावरच कोण खातं तू पिझ्झा? माझ्याजवळ नाही आहे पैसे, मी नाही देत. जा, माझ्याजवळ आहे नाही. माय नवरा खाऊ तरी देते का मला पिझ्झा? आणि माय सासू काय म्हणा, 150 रुपयाचा पिझ्झा आणते म्हणा, हे खाते म्हणा. माझ्या घरी नाही जमत पिझ्झा गिझ्झा खाले. माझ्या घरी फक्त भाजी पोळीच खा लागते, दुसरं नाही खा लागत. पिझ्झा गिझ्झा खाऊ देत नाही मला माय नवरा. मग देणार आहे मी, इथं आल्यावरच खातो. म्हणजे इथं आल्यावरच खाऊ, म्हणजे खाता येते ना माय मनानं. मला माय मनानं वागता नाही येत मावल्या सासू सासऱ्याच्या घरी. इथं देणार आहे मला पिझ्झा. का जाणार आहे रोशने, काऊन असं करतो रे? देणार आहे 150 रुपये. नवऱ्याच्या घरी मी खाऊ बी शकत नाही पिझ्झा. रोशन्या देणार आहे 150 रुपये. माझ्याजवळ आहे नाही म्हणून देणार आहे. इथं आली मध्येच मला खायला भेटते. देणार आहे 150 रुपये. हा, जाय होय तिकडं. माझ्याजवळ नाही 150 रुपये फालतूचे खर्च करायला. पिझ्झा त्याजवळचे पैसे असन दाल, मी नाही देत. नाही तर आईले माग. बिनफालतू भाजी पोळी खाता नाही येत का तुले? पिझ्झा काय राहते त्याच्यावर? नुसती भाजीच राहते वरता अशी टाकलेली. नाही का मग तू 150 रुपये सांग पाहिजे. सांग आता एका शब्दात सांग. देत नाही का?
नाही तर मी आईले सांगतो तू त्या दिवशी रात्री नाही का शीतली सोबत बोलत होता म्हणून. आणि पाय मग तू कशी काढते आई. देत नाही का मला 150 रुपये सांग. जय सांग तू जे सांगत आहे आईली ते सांग. मी म्हणजे काय काय बोलत होतो तिच्यासोबत. काय बोलले ना काय होते. तुला द्यायचे नाही आई. आई आई वा इकडे वा इकडे. तुला या रोशनीचे कारनामे सांगतो इकडे. शायनी आईली काय बोलून राहिली हो. आईली काय बोलून राहिली. मग दे मग मला 150 रुपये. मला पिझ्झा खायचा आहे. मला लय आठवण आली पिझ्झाची. मला दे बरं 150 रुपये. मग तू काय झालं रोशनी? कोणता कारनामा केला यानं? रोशन्यानं काय केलं? आई काही नाही ते नाही का 150 रुपये मागून राहिली का नाही म्हणे. तर देतो ना 150 रुपये तिले. ते पिझ्झा खायचा आहे म्हणते तिले पिझ्झा. तर तिले म्हटलं देतो बा 150 रुपये. थांब म्हणलं थोडीशी. तिले दिलंही नाही. 150 रुपये देतोय म्हणलं तरी ते हे करून राहिली. मलाच बोलून राहिली. कायचं कारनामा नाही. आता कसं आला जाग्यावर. आता बरोबर द्यायला तयार झाला. आणि मी म्हणलं तर नाही. आई आल्यावर पण लगेच द्यायला तयार झाला. त्याला असं वाटलं सांगते का काय काय. काय हो बाई तो पिझ्झा ना पिझ्झावर. इथं आली का तुले भल्ल पिझ्झा आठवते व 150 रुपयाचा बाई तो पिझ्झा. आणि पाहिला तर एवढूसा काय खात राहतो ते बिनकामाचं. ते लय चांगलं वाटते का तुले तो पिझ्झा? चांगला लागते ना. मस्त लागते पिझ्झा तो. तू खाऊन तर पाहिजे. 1 नंबर लागते. तुला दिन ना त्याच्यातलं 1 पीस. पण नाही पाहिजे. खात बसतोस. खाले दे रे तिले 150 रुपये. ते पिझ्झा खायचा. मोठा पिझ्झा धड राखते तो बापा. चाल बापा स्वयंपाक गिंपाक करतो. काय ते पिझ्झा जेवशील नाही काय मग आता? आज जेवीन ना बाई. का ते पिझ्झा नाही पोट भरून राहिलं का जेवीन ना मी. बाई कुठं आहे रे रोशन्या? नेलं ना भाऊजीने नेलं ना बाईले तिकडं. तिले घेऊन येजो बरं. तिले चारून पाहिजे थोडसा. खाते का तर तिले थोडीशी टेस्ट दाखवीन बरं. होय बाई तुले जे खायचं ना ते खात बस बाप्पा. त्या पोरीला नको चारू अगं. आमच्या घरी आहे ते पोरगी. कशानं काय झालं ना तर बिनफालतू दुसऱ्याचं लेकरू बिचारे हे नको करू. रोशनी तुला जे खायचं आहे ते काय पोरीला गी नको चालू. तेवढ्याशा लेकराले पिझ्झा ना पिझ्झा काय असते ना काय नाही त्याच्यात तर अगाऊ नको चालू तिले. तू खाय लागेस. राणी काय करून राहिली हो? काऊन एवढा वेळ लागला तुले फोन उचलाले? फोनच नाही उचलून राहिली होती. काय झालं हो बाई वा? बरी आहे का नाही वा? नाही काही नाही हो आई. अशीच बसली होती मी. आणि मोबाईल तिकडं होता तर लक्ष नाही होतं. काय करून राहिली? ते झाला का स्वयंपाक गिंपाक? नाही हो व्हाच आहे ना संध्याकाळचा स्वयंपाक. ते आवाज कोण असा येऊन राहिला? काही झालं का घरी? हो हो राणी काही नाही झालं आई. काहीच नाही झालं. बरी आहो ना मी. बरी आहो. काही झालं गेलं असं तर सांग मले. काय झालं? काऊन ते आवाज असा वाटून राहिला राणी? काही नाही हो आई. माझी सासू नाही का थोडीशी जास्तच करून राहिली. म्हणजे का नाही तिच्यासोबत किती काही चांगलं वागीन ना मी तरी पण नाही का ते का नाही माझ्यासोबत हेकडंच वागते. चांगली वागूनच नाही राहिली. तू चांगली वागत जा. तू प्रेमाप्रेमानं घे बाई राणी. तू का नाही तिच्यासोबत नाही का जास्त बोलतच नको जात जाऊ. तिला जे करते ना ते करू दे. तू का नाही तिच्यावाल्या तोंडाला तोंड नको देत जाऊ त्या सासूच्या. जाऊ दे. ते तशीच आहे. हाय घे तुझी सासू म्हणा थोडीशी हेच आहे. लय तापटच आहे. पण तू तिच्या तोंडाला नको लागू. आपण आपलं का नाही चुपचाप राहायचं. चुपचाप कामं करायचे. जवायला आपापत दिसते मग कोण खरं आहे कोण खोटं आहे. तर कसं वागू मला समजूनच नाही राहिलं आई. मी तरी पण त्याच्यासोबत जास्त बोलत नाही. बरं आज मला चायमधलं का नाही अद्रक भाजीत टाकायला लावलं. बरं झालं माझे सासरे घरी नव्हते. जेवण नाही केलं त्यानं. काही नाही तसेच गेले. त्याला कोणतं तरी काम होतं तर. आणि ते खाल्लं असतं ना माझ्या सासऱ्यानं तर मलाच बोलले असते. पण तशी भाजी गिजी चांगली झाली म्हणा. काहून का मी का नाही त्याला धुतलं होतं चांगलं 2-3 पाण्यानं अद्रकले तर नाही का तेवढी काही बेकार झाली नाही. म्हणजे एवढं काही वाटलं नाही. चाय मधलं अद्रक कोणी भाजीत टाकत असते काय का? कोण सांगितलं तुला त्या सासूनं? हो ते जास्त झालं म्हणे अद्रक चाय मध्ये तर मग मला का नाही धुवून टाकायला लावलं तर मग मी टाकलं. मग माय बाई व एवढी काय भीक लागली का म्हणा तिले त्या सासूले? भीक लागाले काऊन अशी करून राहिली म्हणा. तरी तर सर्वच आहे म्हणा. आमच्यासारखे गरीब एवढा विचार नाही करत कराले. आणि तुझी सासू एवढी विचार करते. चाय मधलं अद्रक भाजीत टाकायला लावलं बाई. काय बाई आहे तर. जवायले सांगितलं काऊन नाही? मग सांगायला पाहिजे होतं जवायले. तुला काऊन लपून ठेवलं? काय सांगू आई मी कोणाले काही. सगळं मायावरच येते. कोणतंही काही केलं का मायावरच येते. म्हणून मी सांगूही नाही शकत कोणाले आता. नाही चुपचाप नाही राहायचं बाई. जर आपलं चुकलं नाही ना तर चुपचाप राहायचं नाही. सरळ सांगायचं जवायले का तुमच्या बाईनं म्हणा मला चायचं अद्रक म्हणा भाजीत टाकायला लावलं म्हणा असं म्हणायचं. काऊन नाही सांगायचं? सासऱ्याला सांगायचं. म्हणजे तू आल्या सासूचे करीने माहीत तर पडते ना. मग बोलणे तू खात जाशील करीने ते करत जाईन. असं कसं? मग असं तर जिंदगीभर असंच राहील. तू आलं कधीच नाही होणार आहे चांगलं. पण आई सागरजीले माझ्यावर विश्वासच बसत नाही ना. त्याले कोणतंही काही मी म्हटलेलं खोटंच वाटते.
आमने सामने रुजू करायचं ना बाई, आमने सामने करायचं. असं लपून ठेवायचं का? सासूले बोलवायचं, नवऱ्याला बोलवायचं, आणि तुझ्या सासऱ्याला बोलवायचं, सर्वांच्या समोर सांगायचं खरं काय खोटं काय बा म्हणून. फक्त का नाही तोंडाला तोंड नाही द्यायचं बाई राणी, तोंडाला तोंड नाही द्यायचं. तिला जेवढं बोलते ना तेवढं बोलू द्यायचं. आपण एक शब्द बोलायचा नाही, काही म्हणायचंही नाही. तसंच करणार आहे मी, काहीच नाही बोलणार आता त्याइले, काहीच बोलणार नाही. हट बापा हो, तू ही काळजी मला लय लागून राहते, लागून राहिले. ते काही जन्मभर असंच राहीन का हो बाई राणी? सुखच नाही राहीन का जन्मभर? पहिले घरी तसं, आता इथं असं काय करावं तर. पाय तुले सांगतो सरळ सरळ, हे बाई त्या सासूले जेवढं बोलायचं ना तेवढं बोलू देत जा. तू एकही शब्द बोलत नको जात जाऊ. शेवटी का नाही ते बोलू बोलू थकून जाईल. तिले वाटन का हे पोरगी आपल्यासोबत काही बोलत नाही, तर ते स्वतःच मग बंद करून त्यासोबत बोलणं, बडबड करणं, भांडण करणं. ते काही एकटीच थोडी भांडणार आहे. तू का नाही तिच्या तोंडाला तोंड लागायचंच नाही. आपले कामं करायचे चुपचाप, आणि चुपचाप राहायचं. जे आहे ते आपलं कामं करायचे बाई, पण कामाचा हे नाही करायचं, काम चोरपणा नाही करायचं, कामं व्यवस्थित करायचे सगळे. म्हणजे तिले का नाही चान्स नाही भेटला पाहिजे बोलाचा. तर तुझी जिंदगी चांगली होईन राणे, तुला सांगतो. तू जर तोंडाले तोंड लावशील आणि फालतूच्या गोष्टी करशील तर मग काही सांगता नाही येत बाई. तू मागच्यासारखी नको करू, म्हणजे झालं. हो, तू जसं म्हणलं तसंच करीन आता मी, कोणासोबत काही बोलणार नाही आई. बरं ठीक आहे, ठेवू का फोन? त्या बापियन मला स्वयंपाक गिंपाक करा लागन आता. ठेवतो मग. पाय लक्षात ठेव बरं मग. हो ठेवतो ना. काय बनवू बाई भाजीले आज? वांगे आलू हे ते भाजीपाला खाऊ खाऊ सारं बोर झालं बाई. आज रविवार आहे, अंडे गिंडे बनवू का? अंडे बनवू नाही तर मस्त रश्श्याचे. आज अंड्याचीच भाजी बनवतो. रुद्रच्या हाताने बोलावतो अंडे, आणि आज अंड्याची भाजी बनवतो. माय बाई पण हे नाही खात ना, हे तर नॉनव्हेज काही खातच नाही. आपली शेताला आवाज देतो बाई. ताई स्वयंपाक काय बनवून राहिले जी आज? काय हाय तुलेच आवाज देत होती मी आता. मी म्हटलं अहो अंड्याची भाजी बनवतो म्हटलं रश्श्याची, तर त्यासाठी काय बनवू का गड्या? तू तर खात नाही अंडे गिंडे काहीच, कसं करावं मग? त्यासाठी काही बेसन फेसन बनवू का? नाही बेसन गिसन नाही खात मी, बेसन नाही, मीच बनवतो भाजी माझ्यासाठी. ते सोयाबीनच्या वड्या आहे ना मला दिसल्या ना डब्यात, त्याची मस्त भुर्जी बनवतो माझ्यासाठी. चला मी आज तुम्हाला स्वयंपाक बनवू लागतो. आज कशी काय तयार झाली कडे हे मला बनवू लागली? नाही तर आली तर रूम मध्ये जाते. आणि लेपटी बाई आज कशी काय आली हे बनवायला? का हो आज थकली नाही का तू? थकली असं तर जा ना आराम कर ना. तुला दिवसभर राहा लागते तिकडं, जाय कर आराम. करतो ना मी स्वयंपाक, करतो. आता कामच कोणते आहे? आता भांडेवाली लावली आहे, कपड्याचं आहे, फक्त स्वयंपाकच आहे माय मागं सकाळ संध्याकाळ. बस करतो ना, जाय कर आराम तू. नाही तर अभ्यास असं ठोकर नाही जी ताई. अभ्यास करू बोर झाली, काम नाही काही नाही माय मागं. तर चला म्हटलं आज तुम्हालाच करू लागतो मी. म्हटलं कणिक भिजवतो मी आणि भात मांडून देतो, भाजी लागेच तुम्ही बनवा, कारण की मी बनवतही नाही, मला आवडतच नाही, खात नाही तर. आणि याची भुर्जी बनवतो आपल्या त्या सोयाबीनच्या वड्याची. तुमच्यासाठी बनवू का जास्तीची? खान का तुम्ही? देतो ना बनवून भुर्जी. तुला बनवता नसन येत ना, बनवता येते का तुला भुर्जी गिरची? देतो ना मी बनवून. आणि मी नाही खातो त्यापुरतीच बनवतो, काऊन का मी अंड्याची भाजी खात असतो, मी आवडते मला अंडे. नाही सोयाबीनची भुर्जी येते मला बनवता. आज मी बनवू लागतो तुम्हाला स्वयंपाक. नाही राहू दे ना, थकतो ना तू बी तिकडून आल्यावर. राहू दे ना, बनवतो ना मी. काय आहे एवढं बनवायचं? या का इकडं भात मांडणं, कणिक भिजवणं, भाजी बनवणं. राहू दे, जा करा ना. म्हणजे आली, हातपाय धुतले, बसली होती. मला ना बरं वाटूनच नाही राहिलं काऊन तर आज ना मला नाही का असं म्हणजे एका ठिकाणी बसूसच वाटून नाही राहिलं. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत नाही का टाइमपासही होते, स्वयंपाकही बनवणं होते, म्हणून आले मी. बरं बापा लाग, नाही तर तिकडून नाही म्हणशील माई जाऊ मला करू देत नाही. बनव बापा, बनवूशी वाटते ते ये. माय बाई आज बरं खी चालू आहे दोघे जावाचं. म्हणलं पटून राहिलं दोघे जावाचं. आज तर काय झालं काय नाही तर बरं झालं दोघीच्या दोघी इथंच दिसल्या. तर मी काय म्हणलं, अय छाये आणि श्वेता. अरे बाई बुडी, आता काय म्हणते काय नाही बुडी. काय झालं जी आई, काय म्हणता? अहो तुम्हाला म्हणलं एक नवीन गट बनवणार आहे बाया, बचत गटाचा. तर तुम्ही दोघी जणी टाका ना त्याच्यात नाव. आता हाय जे पहिलेच एका गटात हाव ना मी, उज्ज्वला गटात. मग दुसऱ्या गटात माझ्याकडून होणार नाही ना 2-2 गटात देणं पैसे? टाक नाव टाक, होते बरोबर. लागले गिगले तर मी देत जाईन, माझ्याकडून घेत जा नाव. ते भरत मी जात जाईन. नाव टाक फक्त तुझीवालं. तूही टाक श्वेता, तुमच्या दोघीचे नाव टाकतो मी. तू तर भरत जाशील ना तुझीवाले. हो जी आई, भरतो ना मी. माझ्या तर कोणत्या गटात ना पटात नाव आहेच नाही, मी कधी केलंच नाही ना. तुम्ही म्हणत असाल नवीन होत असन तर मग मी टाकतो ना. चांगली गोष्ट आहे, त्याच्यात पैसे उचलता येते आपल्याला अडीनडीले लागले तर. हो म्हणूनच नाही का बायाना नवीन गट करायला तयार झाल्या. तर नवीन सुनायचा, तुमच्या सुनायचा करू बा म्हणलं सर्व्या जणी. तर म्हणून तुमच्या दोघीचे नाव टाका. आजी आई मी टाकीन गिकीन, पण माझ्याकडून एवढं भरणं नाही होईन ना. एवढी कायले चिंता करतं तू? भरणं नाही होईन तर जेवढे वेळेस भरणं होते तेवढे वेळेस भर. एखादी महिना कटला नसले पैसे तर मी देत जाईन, मी देईन ना तुले.
तसं जाते ना तू मोठ्या घनश्याम 12 महिने कामाले. थोडीशी काटकसर करणे आहे बा थोडंसं. उडव वाढव कमी करायचा, थोडासा खर्च आपला कमी करायचा. काय उडव वाढव करतो बाई मी? हा काही आलगोंडे समोसे घेऊन खातो काय माहित का? बुडी उडव वाढव करव म्हणते. कोणते देते हो बापा हिचं वाला पोरग मला पैसे एवढे? हा उडव वाढव करणं कमी करायचं म्हणते. काय बोलते? हा बोलाले. रुद्रचे पप्पा मोजकेच पैसे देते मला. आता अजून ते गटात नाव टाकतो म्हटल्यावर काय म्हणते ना काय नाही. मला विचारा लागेल ती रुद्रच्या पप्पाले. हा विचार त्याले. तू नसन विचारशील तर मी बोलतो त्याच्यासोबत. नाही म्हटलं तर सांगतो मी त्याले. हा तुमच्या दोघीचे नाव टाकतो मी. आई एवढं नका टेन्शन घेऊ. टाकून द्या नाव. असले नसले